बघा कसं आहे, काल आपण काय बघितलं होतं रे महत्वाची गोष्ट? हा, काल काय बघितलं होतं? Addition of vectors. Type of vector. Addition दोन vectors addition. तसं नाही बोलायचं, ऍडिशन नाही म्हणायचं. Vector addition. तसं नाही. If two vectors are collinear, then their linear combination is zero vector. Zero vector. किंवा लिनियर कॉम्बिनेशन असं म्हणायचं ते काय म्हणू शकतं, जर ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर्स कोलिनियर असतील तर आपण काय पाहिलं होतं, एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार फॉर ॲट लीस्ट वन ऑफ एम अँड एन इज नॉन झिरो. वन ऑफ देम दोन्ही पैकी एक झिरो नसायला पाहिजे. कळतंय का? कमीत कमी हा लक्षात येते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की जर दोन वेक्टर्स कोलिनियर असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन हे झिरो वेक्टर असतं. आणि जर कोलिनियर नसताना झिरो येत असेल तर याचा अर्थ एम झिरो असतो एन झिरो असतो. कळतंय का? आणि नॉन कोलिनियर आहे आणि समजा एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू पी ए बार प्लस क्यू बी बार असं दिलेलं आहे. याचा अर्थ काय असतो, एम इज इक्वल टू पी असतो, एन इज इक्वल टू क्यू असतो. मग आता कोप्लेनर वेक्टर्स बद्दल समजून घ्या की दोन वेक्टर्स हे नेहमी कोप्लेनर असतात, कारण दोन लाईनला तुम्ही कोणत्याही एका प्लेन मध्ये शिफ्ट करू शकता, मूव्ह करून दोन वेक्टर्सला करू शकतात की नाही? कसे असतात त्यांना दोन वेक्टर्स एका प्लेन मध्ये आणू शकतात की नाही तुम्ही? वर सिनेरिओ काय असू शकतो, एक लाईन अशी एक लाईन तुला परपेंडिक्युलर आहे, तुम्ही तिला एका प्लेन मध्ये बसवू शकता जो बोर्डचा प्लेन आहे. पण ज्यावेळेस तीन लाईन असतात त्यावेळेस तिसरी लाईन अशी असू शकते ना, म्हणजे तिचं फक्त एकच पॉईंट प्लेन सोबत कॉमन आहे, बाकी पूर्ण लाईन बाहेर आहे प्लेनच्या, इकडून बाहेर आहे तिकडून बाहेर आहे. पण तीन लाईनला जर कोप्लेनर आणायचं असेल तर ह्या लाईनला असं पाडावं लागेल तुम्हाला याच्यामध्ये, तरच ती कोप्लेनर बनेल. कळतंय का? मग वेक्टरच्या बाबतीत काय सांगतात की दोन वेक्टर जे असतात ते नेहमी कोप्लेनर असतात, पण तीन किंवा तीन पेक्षा जास्त वेक्टर्स कोप्लेनर कधी म्हटले जातात, जेव्हा ते एकाच प्लेन मध्ये असतील. आता खूप महत्त्वाचं मुद्दा नीट लक्षात घ्या, जर तुमच्याकडे दोन वेक्टर्स आहेत म्हणजे ऑब्विसली ते कोप्लेनर आहेत, तर तिसरा एखादा वेक्टर त्यांच्या सोबत त्यांच्याच प्लेन मध्ये आहे का नाही, म्हणजे तो कोप्लेनर आहे की नाही त्यांच्यासोबत, हे तुम्हाला कधी कळतं, जर समजा तिसरा वेक्टर आर बार आहे, तुमच्याकडे दोन वेक्टर ए बार बी बार हे कोप्लेनर आहे, आणि हा जो तिसरा वेक्टर आहे कोणता बी वेक्टर आहे तुम्हाला माहित नाही हा ह्याच्या प्लेन मध्ये आहे की नाही, पण तुम्हाला जर माहिती करायचंय की हा याच्या प्लेन मध्ये आहे की नाही, तर त्यासाठी थेरम काय दिलाय की जर तुमच्याकडे दोन कोप्लेनर वेक्टर असतील तर कुठलाही तिसरा वेक्टर हा त्याच्यासोबत कोप्लेनर कधी असेल, जर तुम्ही या तिसऱ्या वेक्टरला ह्या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकता. जर तुम्ही तिसऱ्या वेक्टरला ह्या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकाल. इन शॉर्ट दुसऱ्या पद्धतीने याला कसं समजून घेणार, ज्या लोकांचं लक्ष नाही त्यांनी लक्ष द्या. तुम्ही याला कसं समजून घेणार की जर ह्या दोघांची ऍडिशन केली तर हा तिसरा वेक्टरच येणार आहे स्वतःच आहे. एम ए बार प्लस एम बी बार हा एक वेक्टरच आहे स्वतः तिसरा, जो दोघांच्या ऍडिशन भेटलेला आहे. म्हणजेच हा तिसरा वेक्टर जो आहे जो ऍडिशन भेटलेला आहे तो ऍक्च्युअली त्याच्या प्लेन मध्ये असणार आहे की नाही? तुम्ही मला सांगा, जर तुम्ही दोन वेक्टरचे ऍडिशन करताय, हा आहे तुमचा ए बार हो आणि हा आहे तुमचा बी बार, बरं याच्यामध्ये लक्षात घ्या हे दोघे जण नॉन कोलिनियर असणार का? हो, कोलिनियर घेऊन फायदा आहे का काही? जर दोन वेक्टर कोलिनियर घेतले तर ते ऍक्च्युअली एकच वेक्टर असेल ना, आणि जो आपण तिसरा म्हणतोय तो ऍक्च्युअली दुसरा बनल, त्याच्यामध्ये तीन ऑब्वियसली कोप्लेनर होतील. बाबो कोणालाच काही नाही जमलं. तुम्हाला लक्षात येते का? बघा दोन वेक्टर दिलेले त्यांची जर तुम्ही ऍडिशन दिली, आता हे बघा कोप्लेनरच घ्यायचे, दोन वेक्टर कोप्लेनर असले पण एकाच लाईन मध्ये घेतले तर दोन म्हणण्याला काय अर्थ आहे का असं म्हणतोय मी? ते एकच झालं ना, आणि मग तिसरा वेक्टर जो आहे ऍक्च्युअली दुसरा होईल आणि ते दोघे जण कोप्लेनर असणार आहेत, त्याच्यामुळे कोलिनियर वाल्याला काय अर्थ आहे का? नाही. त्याच्यामुळे थेरम मध्ये तुम्हाला काय म्हटलं, वी हॅव टू नॉन कोलिनियर कोप्लेनर वेक्टर, दोन नॉन कोलिनियर वेक्टर आहेत जे कोप्लेनर आहेत. कळतंय का?
मग जर दोन नॉन कोलिनियर कोप्लेनर असतील, जसं की हा ह्या दिशेला चालला, हा या दिशेला, म्हणजे नॉन कोलिनियर एका लाईन मध्ये आहेत का? नाही. मग जो तिसरा वेक्टर असणार आहे, जो की यांच्या ऍडिशन पासून भेटणार आहे, तो कोण असणार आहे रे? कसा भेटेल तो? रिझल्टंट. आणि म्हणजे लॉ ऑफ पॅरलल काम. रिझल्टंट कसा असणार आहे याचा? काय याचा रिझल्टंट कसा असणार आहे? असा असणार आहे की नाही? हा याचा रिझल्टंट आहे की नाही? ए बार प्लस बी बार आहे की नाही? मग हा जो याचा रिझल्टंट आहे ह्या दोघांची ऍडिशन, हा त्याच प्लेन मध्ये आहे की नाही रे? का असा बाहेर निघतोय, असा तिरपा तारपा होतोय? याची डायरेक्शन मॅटर करते ना. तुम्ही जर याला प्लेनच्या बाहेर काढलं तर तो रिझल्टंट, आणि बरं रिझल्टंट एकच असणार आहे की नाही? तुम्ही मला सांगा ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बारची जी ऍडिशन आहे त्याच्यामध्ये तुमचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन एकच असेल ना काहीतरी. का असं तुम्ही म्हणू शकता हा पण आहे आणि नाही म्हणून हा पण आहे, बरं काही म्हणून हा पण आहे, मग ह्याला वाटलं म्हणून हा पण आहे, आज काय असतं का? म्हणून थेरम मध्ये आणखी एक गोष्ट इन्क्लूड केली की दोन नॉन कोलिनियर कोप्लेनर वेक्टर्स असतील तर तुम्ही जर कोणता एक तिसरा वेक्टर आर बार घेतला तर तो ह्या दोघांसोबत कोप्लेनर असेल कधी, जर तुम्ही याला त्या आर बारला ह्या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकला. लिनियर कॉम्बिनेशन मध्ये त्यांची ऍडिशन येईल थोडक्यात. जर लिहू शकलात पण युनिकली, लिहू शकलात पण युनिकली, याचा अर्थ काय होतो? एम आणि एन युनिकली म्हणजे काय? कुठले तरी एम आणि एनच्या एकाच व्हॅल्यूसाठी तुम्ही असं लिहू शकता. एकच वेक्टर येईल ना. काय ए बार प्लस बी बार, ए बार आणि बी बारचे कोएफिशिएंट काहीतरी असतील ते एकच असेल ना. का एम आणि एनच्या 1760 व्हॅल्यूसाठी तुम्हाला रिझल्टंट भेटणार आहे? तुम्हाला रिझल्टंट ए बार प्लस बी बार एकच भेटतो, याचा अर्थ काय आहे? एकच भेटतो याचा अर्थ काय? एम आणि एनच्या कुठल्या तरी एका व्हॅल्यूसाठीच हा रिझल्टंट येणार आहे ना. काहीतरी असं समजा 2a बार प्लस 3b बार आले समजा, पुन्हा दुसरा असू शकतो का रिझल्टंट? एम ची व्हॅल्यू 2 आणि एन ची व्हॅल्यू 3, एवढाच हाच एकमेव पॉसिबिलिटी की याचा रिझल्टंट आहे. कळतंय का? मग थेरम काय म्हणतोय तुम्हाला की जर तुमच्याकडे नॉन कोलिनियर आणि कोप्लेनर वेक्टर्स आहेत, दोन वेक्टर ऑलवेज कोप्लेनर आहेत, पण कोप्लेनर असताना एकाच प्लेन मध्ये असताना ते नॉन कोलिनियर असतील तर त्यांच्यासोबत कुठला तरी एखादा तिसरा वेक्टर दिलेला आहे, तो कोप्लेनर आहे त्यांच्यासोबत का नाही, तो त्याच प्लेन मध्ये आहे की नाही हे तुम्हाला कशावरून कळेल? जर तुम्ही त्या वेक्टरला ह्या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकता. कळतंय का? जर यालाच समजू, ह्याच थेरमचं तात्पर्य काय आहे की जर तुमच्याकडे तीन वेक्टर्स असतील ए बार बी बार सी बार, जर तुमच्याकडे तीन वेक्टर्स असतील ए बार बी बार सी बार आणि हे तिघही कोप्लेनर आहेत का नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर यांचं लिनियर कॉम्बिनेशन हे 0 वेक्टर असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बस लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय? दोन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय? ए बार आणि बी बार यांचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय? तर एक्स ए बार प्लस वाय बी बार किंवा एम ए बार प्लस एन बी बार म्हणजे एक्स ए बार प्लस वाय बी बार म्हणजे काय? एक्स आणि वाय काय रिअल नंबर्स. समजा ए बार बी बार सी बार हे तीन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन लिहायचं, ते एक्स वाय झेड तीन रिअल नंबर घ्या आणि काय लिहिणार? एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. समजा चार वेक्टर आहेत त्याचं लिनियर कॉम्बिनेशन घ्यायचं, चार रिअल नंबर घ्या एक्स वाय झेड काहीतरी आणखी, आणि म्हणजे अशा पद्धतीने लिहिण्याला काय म्हणतात? त्या वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन. कैसे कहे? हाँ, तो अगर आपको मतलब ये जो थ्योरम अभी हम देखने वाले हैं जो कि बहुत इंपॉर्टेंट थ्योरम है, कई बार पूछा जा चुका है. पहले थ्योरम का प्रूफ तो भी आसान है. अब ये जो है इसमें क्या बताया जा रहा है कि अगर आपके पास थ्री कोप्लेनर वेक्टर्स है तो उनका लीनियर कॉम्बिनेशन क्या आ रहा है? 0 वेक्टर आ रहा है. आप लीनियर कॉम्बिनेशन का मतलब समझ रहे हो आप कि वो जो 3 वेक्टर्स दिए हैं उनके साथ में कोएफिशिएंट कुछ भी हो सकते हैं, नॉट ऑल 0. सबके सब 0 ले, अब देखो सबके सब 0 हो गए तो कोई मतलब आएगा क्या? कम से कम एक नॉन 0 है और फिर भी इन तीनों का एडिशन 0 बार आ रहा है तो बात बनती है. कम से कम एक नॉन 0 है. तो तुम्हाला थेरमचं आता तुम्हाला मी आता स्टेटमेंट लिहितो का तुम्हाला कळते का थेरमचं स्टेटमेंट? हां, आपलं स्टेटमेंट होणं डिराईव्ह करायचं आहे. बघा थेरमचं स्टेटमेंट काय. हे बघा याला थोडासा वेळ लागतो बरं का. हे जे मी तुम्हाला 4 थेरम म्हणलं सुरुवातीचे, आता आपण दुसरा थेरम पाहतोय. हां, दुसरा झालं, तिसरा सोपा आहे आणि चौथा आहे. यांना थोडासा वेळ लागतो, फक्त पहिल्याच एक्सरसाइजला वेळ लागतो. तिथून पुढे दन दन दन, तिथून पुढे एका लेक्चरमध्ये थेअरी, एका लेक्चरमध्ये त्याची एक्सरसाइज, असं 2 लेक्चर्समध्ये एक एक्सरसाइज त्याची थेअरी आटून जाते आणि समजते. पण हे 4 थेरम खूप महत्त्वाचे आहेत कन्सेप्च्युअली अंडरस्टँड करणं, म्हणून मी याला वेळ देतोय. जसं याचं थेरम लिहिताना पण फक्त स्टेटमेंट पासून आपल्याला याचं थेरम डिराईव्ह करत, प्रूफ डिराईव्ह करत चालायचं, स्टेटमेंटचा वापर करून. बघा आता काय दिलेलं स्टेटमेंट. if a bar and b bar any two non-zero non-collinear
theorem number 2, if A bar and B bar any two non-zero non-collinear vector lying in the same place, then prove that any vector R bar is coplanar with them if and only if there exists unique scalars P1 P2 such that R bar is equals to P1 E bar plus P2 B bar. एक लक्षात घ्या बरं का, मी जेवढे थेरम्स तुम्हाला या टॉपिक्स मध्ये घेणार आहे तेवढ्यांचे प्रूफ्स घेणार आहे. सेक्शन फॉर्म्युला असो की आणखी बाकीचं काही असू दे, याला तुम्ही 2-3 दिवसाला एकदा याचे प्रूफ्स घेऊन जा, कारण तुम्हाला नाही म्हणलं तरी किमान 30 ते 35 थेरम्स पाहणे. डिफरन्शिएशन मध्ये 3-4 थेरम्स आहेत, कळतंय का? इनडेफिनिट इंटिग्रल मध्ये आहेत काही जे आपण एका एक्झामला विचारलं 3 मार्कला, जे आपण हे काढतो ना LIT वापरून, काय म्हणतो त्याला, बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, ते ऍक्च्युअली कसा फॉर्म्युला आलेला आहे त्याचा पण थेरम आहे, एकाचं विचारलं 3 मार्कला. त्याच्यानंतर मेनली पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये सुद्धा मी एक ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hx स्क्वेअर प्लस dy स्क्वेअरचं तर प्रूफच तुम्हाला समजून सांगितलं होतं, ते पण मी तुम्हाला व्यवस्थित लिहून घेईन. त्याच्यानंतर इन्व्हर्स इग्नोटिव्ह फंक्शनचे प्रूफ्स विचारत नाही कोणी. काय सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल जे आपण बघितलं, साइन रूल कोसाइन रूल खूप महत्त्वाचं आहे. एक थेरम विचारतो तर ते मी तुम्हाला समजून सांगतो. मी सगळं बनवूनच ठेवणार आहे आणि त्याची PDF याला या मूर्खाला सांगणार आहे. ठीक आहे, म्हणजे मी स्वतःच लिहिणार आहे माझ्या भाषेमध्ये, सगळे थेरम तुमच्याजवळ राहतील. ठीक आहे, हां काय इंग्लिश मध्ये तुमच्या भाषेत नका होते लय बाबा, होते कमून टार्गेट करून राहिला मला कळून काय नाराज नाही त्याची काय नाही. होते तुला अटेन्शन भेटलं माझ्याकडून, अटेन्शन सिकर पर्सनॅलिटी झाली का तुझी? तुला वाटत असं नालायक कोरोनाला अटेन्शन देऊ लागला हा माणूस, ओम सारखा नालायक, याच्या सारखा नालायक, काही करते काही बोलते मध्ये पाकू पुकू काही करते, त्याच्यामुळे ह्यांच्याकडे सगळे लक्ष चाललंय काही आपण तर काहीतरी बोलायला चालू करू म्हणजे आपलं लक्ष याचं बघा, याच्याकडे बघा, रोजच्या दिवसातून याची आठवण करत जा, किती शांत बसलेला असेल. बघा आता हे क्वेश्चन बरं का, थेरमचं स्टेटमेंट आहे, अशाला असं येणार आहे बघा, समजतंय का? काय म्हणते, 2 वेक्टर्स आहेत, कसे आहेत ते? नॉन झिरो, ठीक आहे, नॉन झिरो झिरो घेऊन काय करणार आहे? नॉन झिरो नॉन कोलिनियर, तुम्हाला म्हटलं होतं नॉन कोलिनियर. मग आपल्याकडे 2 नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत. समजा नॉन कोलिनियर आहे, एक वेक्टर आपण असा घेऊया आणि दुसरा वेक्टर आपण असा घेऊया. नॉन कोलिनियर घ्यायचे नाही, एक वेक्टर ए बार आणि दुसरा बी बार. त्यांनी म्हटले ना ए बार आणि बी बार आर 2 नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर. ठीक आहे, जिथनं ते निघालेले त्याला आपण ओ म्हणूया. फ्री वेक्टर्स आहे, तुम्ही दूर दूर बी घेतले तरी त्यांना जवळ आणता येते, त्यांच्या टेल काय करता येतं, एका ठिकाणी आणता येतं. लाईंग इन द सेम प्लेन, 2 वेक्टर्स आहेत ते एका प्लेन मध्ये 100% घेऊ शकणार. देन प्रूव्ह दॅट. आता हे जे हे होतं हे गिवन होतं बरं का, दोन्ही पुढच्या पार्ट साठीचं. आता इथून पुढे आपलं थेरम सर, देन प्रूव्ह दॅट एनी वेक्टर आर बार, एनी वेक्टर कोणताही वेक्टर आर बार इज कोप्लेनर विथ देम. विथ देम म्हणजे कोणासोबत? तुमच्यासोबत, माझ्यासोबत.
विथ दिस टू वेक्टर. कोणताही वेक्टर जगातला आर बार कुठं असेल तो इथून समजा दक्षिण आफ्रिकेला पडलेला असेल कुठेतरी, कळतंय का, पुढं असेल समजा तो जो आर बार वेक्टर आहे तो या दोघांसोबत कोप्लेनर असेल. आर बार इज कोप्लेनर विथ देम इफ अँड ओनली इफ and only if and only if there exists unique T1 T2. करतो का मी दोन वेक्टरचे ऍडिशन ही एकच येऊ शकते ना. मग तुम्ही जर T1 T2 लिहिताय तर त्याचा असा गैरसमज होऊ नये की त्याच्या जागी किती पण व्हॅल्यू येऊ शकतात. म्हणजे आर बार कोणता तरी एक वेक्टर असेल तो ह्याच्या प्लेन मध्ये कधी येणार आहे, कधी येणार आहे, तो यांचे ऍडिशन असणार आहे ना. जर ए बार बी बार बदलले तर आर बार वेगळं येईल आणखी, कळतंय का. हा, the r bar is coplanar with them if and only if there exist unique scalars T1 T2 such that ते असं. याचा अर्थ काय होतो की तुमचा जो तिसरा वेक्टर आहे तो या दिलेल्या दोन वेक्टर सोबत कोप्लेनर कधी असणार आहे, जर तुम्ही तिसऱ्या वेक्टरला त्या दोन वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकता युनिकली, कळतंय का. मग दिलेलं काय आहे, we have two non-collinear vectors a bar and b bar. ठीक है, let r bar be any vector. let r bar be any vector. आता कळण्यासाठी आपण काय करतोय, समजा r बारला असं म्हणतो, ठीक आहे, r बार बी एनी वेक्टर. आता let OA bar is equals to A bar and OB bar is equals to B bar आणि OR bar is equals to R bar. आता हे मी काय करतोय, याच्यावरती कुठेतरी एक ए पॉइंट घेतोय, OA बार समजा असं लिहितोय मी, OB बार आणि OR बार. ठीक आहे, असं. मग आता ही गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार, पहिला वाला पार्ट प्रूव्ह करण्यासाठी take any point P on OA bar and Q on OB bar. समजा आपण कोणते दोन पॉइंट घेतले, OA बार वरती एक पॉइंट घेतला आणि OB बार वरती. take any point P on OA bar, बरोबर आहे ना, Q on OB bar. तर मला सांगा OP बार आणि OA बार हे कोलिनियर वेक्टर्स आहेत, बरोबर आहे. Therefore, take any point P on OA bar and OP bar, which implies OA bar and OP bar are collinear. Therefore, तुम्ही लिहू शकता OP bar किंवा OA bar. OA bar is scalar multiple of OP bar for non-zero T1. ठीक आहे, लिहू शकतात ना. दोन वेक्टरचं कोलिनियर असेल तर ते एकाला दुसऱ्याच्या मल्टिपल मध्ये लिहू शकतो ना आपण, कारण की त्याने T1 वापरायला सांगितलं म्हणून आपण T1 घेतलं, दुसरं काही लिहू शकतो. कळतंय. also OQ bar is collinear with, हा तर मग बरोबर आहे ना. हा बरोबर आहे ना, OP आणि OA लिहितोय मी. OA थोडा मोठा आहे, OP थोडा छोटा आहे, पण हा एकच लाईन वरती दोन वेक्टर्स, अशा आपण किती पण वेक्टर्स म्हणू शकतो ना. सर तुम्ही कोलिनियर कसं आहे क्वेश्चन मध्ये तर टू नॉन झिरो नॉन कोलिनियर. अरे हा ह्याच्यासोबत आहे, हा ह्याच्यासोबत थोडी आहे. ए बार आणि बी बार तर दोघं नॉन कोलिनियरच आहेत ना. मी OA बार वरती एक पॉइंट घेतलेले आहे त्यांना कोलिनियर म्हणतो. हा, तर also OP bar is collinear with OB bar.
OB बार आणि देअरफॉर तुम्ही काय लिहू शकता OB बार इज स्केलर मल्टिपल ऑफ OQ बार. ठीक आहे. हे काय झालं तुमचं वेअर T2 इज नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे. मग तुम्ही काय करू शकतात रे याला काय लिहू शकता तुम्ही आपण स्ट्रक्चर दिलेले A आणि B बार सेम फेज मध्ये आहे. हो ना मग हा नाही एक लक्षात घ्या आपलं ऍझम्पशन आपण काय घेणार आहे हे पहा आपल्याला ऍझम्पशन घ्यायचं की आर बार इज कोप्लेनर विथ गिवन टू वेक्टर्स आणि प्रूव्ह आपल्याला करायचं की हे लिनियर कॉम्बिनेशन पॉसिबल आहे. लक्षात येते का आर बार इज कोप्लेनर हे आपल्याला दिलेले आपण पहिल्या वेळेस घेणार आहे. ठीक आहे. नाउ आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार सिन्स गिवन. तुम्ही लक्षात घ्या आपल्या थेरमचे दोन पार्ट कोणते आर बार कोप्लेनर आहे तर प्रूव्ह करायचं की आर बार इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ गिवन टू वेक्टर्स आणि कॉन्व्हर्सली मध्ये आपण काय घेणार आहे हे लिनियर कॉम्बिनेशन घेणार आहे आणि प्रूव्ह करणार आहे की आर बार इज कोप्लेनर. कळतंय का लक्षात येते का हा हा तर नाउ आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार हे गिवन आहे. देअरफॉर बाय पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन we have what we have OR bar is nothing but OA bar plus OB bar. मग OR bar म्हणजे काय R bar OA bar म्हणजे काय आहे T1 into OB bar plus T2 into OQ bar. किंवा तुम्ही याला असं लिहू शकता हे बघा इथं काय करू माहिती का आपण OA बारला A बार म्हटलेलं आहे ना आपण इथे थोडंसं उलट करूया. आपण काय फरक पडतो OP बार इज इक्वल टू असं लिहू शकतो दोघे एकमेकांचे स्केलर मल्टिपल आहेत. समजा OP हा समजा OA दुप्पट आहे OP च्या समजा OA दुप्पट आहे OP च्या तो OA इज इक्वल टू 2 टाइम्स तुम्ही OP लिहिणार आहे. पण जर OP च्या फॉर्म मध्ये लिहितो OP हा फॉर्म OA लिहितात त्याला काय फरक पडतो. फक्त इथं जसं त्यांनी दिलेलं तसं यावं त्यासाठी म्हणतोय मी OP बार इज नथिंग बट T2 टाइम्स OB बार. ठीक आहे. मग R बार काय आलं तुमच्याकडं T1 टाइम्स इथं काय येईल OR बार इज इक्वल टू OP बार OQ बार. तर तुम्हाला काय भेटणार आहे T1 टाइम्स A बार T2 टाइम्स B बार. एक मिनिट एक स्टेप वर जाऊया आपण. OP बार म्हणजे काय माझ्याकडे T1 टाइम्स OA बार प्लस T2 टाइम्स OB बार आणि OA बार म्हणजे काय माझ्याकडे A बार प्लस T2 into B बार. काय झालं आता आता आपण हे घेतलं होतं की R बार इज कोप्लेनर विथ A बार अँड B बार तर R बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ गिवन टू वेक्टर्स हे प्रूव्ह झालेले. पण आता प्रूव्ह करायचं युनिकनेस ऑफ T1 अँड T2 हे प्रूव्ह करायचं आपल्याला. कळतंय का त्यांनी काय म्हटलेले की R बार इज इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार पण देयर एक्झिस्ट T1 T2 देयर एक्झिस्ट युनिक स्केलर्स T1 T2. आपण सध्या युनिकनेस प्रूव्ह केलेला आहे का नाही आपण फक्त R बारला इन टर्म्स ऑफ T1 आणि T2 लिहिलेले आहे. मग T1 T2 चा युनिकनेस कसा प्रूव्ह होणार द मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शन ना. समजा सपोज R बार इज इक्वल टू T1 डॅश A बार प्लस T2 डॅश B बार where T1 is not equals to T1 dash T2 is not equals to T2 dash. हे तुम्हाला कळलं का मी काय करतोय ते आपण R बारला हे लक्ष दे आपण R बारला T1 A बार प्लस T2 B बार लिहिलेले. मग आपल्याला हे प्रूव्ह करायचं पण T1 आणि T2 तुम्ही कोणती तरी एकच व्हॅल्यू घेणार आहे
17 60 वैल्यू हो सकता तो नहीं, तो अपन क्या बोल रहे हैं, चलो हम आर बार का ए बार और बी बार के साथ कॉम्बिनेशन कोई T1 T2 के दूसरे वैल्यू लेके लेते हैं, तो इसलिए हमने T1 डैश T2 डैश बोला, तो इसलिए हमने स्पेसिफाई कर दिया कि भैया ये दोनों इक्वल नहीं है, ठीक है। अब क्योंकि ये दोनों इक्वल नहीं लिए हैं, तो इसका मतलब क्या हो गया, T1 माइनस T1 डैश इज नॉट इक्वल टू 0, इसको अगर लेफ्ट हैंड साइड में लेता हूं तो, एंड T2 माइनस T2 डैश इज नॉट इक्वल टू 0, मान्य बरोबर आहे। मग जर समजा माझ्याकडे हे इक्वेशन 1 आहे आणि याला मी इक्वेशन 2 म्हणतो, आणि जर समजा मी याच्यामध्ये इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 केलं, समजा मी काय करतोय, इक्वेशन लय मोठं व्हायला का रे, वाटलं मला भाऊ म्हणले, अरे तुम्ही किती मोठे झाला तरी, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 ए इक्वे काय रे करेक्ट नीट नालायक, इक्वेशन 1 मायनस 2 केलं, समजा इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 लेफ्ट हँड साइड मधून लेफ्ट हँड साइड उडवली, आर बार मायनस आर बार झिरो वेक्टर, नुसतं झिरो नाही, झिरो वेक्टर, हा तर झिरो वेक्टर लेफ्टला लिहिण्याऐवजी राईटला लिहितो, ह्या दोघांना राईट लेफ्टला लिहितो, काही फरक पडेल का, नाही होणार, हा तर मग ए T1 बार आणि हे याच्यातून काय होईल, T1 मायनस T1 डॅश ए बार प्लस T2 मायनस T2 डॅश बी बार इज इक्वल टू 0 बार, लक्षात येते का? मग आता कारण की T1 मायनस T2 डॅश, T1 मायनस T1 डॅश हा तसे नाही, अरे इतके डोळे लाल झाले, त्याची इतकी भयान झोपू लागली त्याला, सरळ सरळ बसलं, पाठीत किंवा ताट कर, माझले बसतो फुकट नीट पायातले आडी काढ, सरळ बस असं एकदम ताट, पाणी द्यायला तर कोणी असं पहिलं, T1 मायनस T1 डॅश इज नॉट इक्वल टू 0, याचा अर्थ आपण T1 मायनस T2 डॅश ने डिवाइड करू शकतो की नाही, करता येते की नाही डिवाइड, मग जर मी डिवाइड करू शकतो तर याचा अर्थ A1 A बार T2 मायनस T2 डॅश डिवाइडेड बाय T1 मायनस T1 डॅश इनटू B बार इज इक्वल टू 0 याला जर थोड्या वेळासाठी मी लॅम्बडा म्हटलं तर A बार इज इक्वल टू लॅम्बडा B बार असं म्हणू शकतो मी, where lambda is nothing but negative of T2 minus T2 dash divided by T1 minus T1 dash, कळते का पाहू, याला मी मायनस लॅम्बडा म्हटलं, हा तिकडे गेला ए बार, मी याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता, दिस इम्प्लाइज ए बार अँड बी बार आर कोलिनियर, बट दिस इज कॉन्ट्रडिक्शन टू आवर बेसिक असम्पशन, कारण ए बार एंड बी बार हमने नॉन कोलिनियर लिए थे, तो but this contradicts to our basic our assumption, नहीं this is assumption कुठे given आहे ना, this contradicts to given that A bar and B bar are non collinear, या statement से contradiction है ना, and this happened, हे का बरं झालं रे, this happened because of our wrong assumption, and this happened, या असं लिहावं लागतं बरं का, because of our wrong assumption that इले मारी बस टाकेला मारी, because of our wrong assumption that कोणत्या assumption चुकीचं होतं आपलं, हे वेगळे आहेत हे घेणं चुकीचं होतं, T1 is not equals to T1 dash, this is assumption that T1 is not equals to T1 dash and T2 is not equals to T2 dash, हे जे चुकीचं आहे, this because of this wrong assumption, का ह्या wrong assumption मुळे आपल्याला काय भेटलं, मग आपण कुठपर्यंत आलो, this happened because of our wrong assumption that T1 is not equal to T2 and hence T1 is equal to T1 dash and T2 is equal to T2 dash. This proves uniqueness. आता कॉन्व्हर्सली प्रूव्ह करायचं, कॉन्व्हर्सली बाप काय कॉन्व्हर्सली प्रूव्ह करावं लागेल ना, काय कॉन्व्हर्सली की कॉन्व्हर्सली काय प्रूव्ह करावं लागेल, जर असं दिलेलं असेल
तर याचा अर्थ आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. पहिले आपण आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार हे घेतलं होतं ना आणि प्रूव्ह केलं की त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन. आर बार कॅन बी रिटन एज लिनियर कॉम्बिनेशन ए बार अँड बी बार. आता कॉन्व्हर्सली मध्ये काय लिहावं लागेल? वी हॅव आर बार इज इक्वल्स टू ए बार सॉरी T1 A bar plus T2 B bar where T1 and T2 are one of them is not zero and they are unique. कळतंय का? लक्ष येते का? आणि मग प्रूव्ह काय करायचं आपल्याला की ए बार आणि बी बार कोप्लेनर. त्याचं दोन ओळीचं प्रूव्ह करतो. पहिले हे लिहून घ्यायचं. कॉन्व्हर्सली बिलकुल सोपं आहे. हा लिहा. बघा कॉन्व्हर्सली वाला जो पार्ट आहे ठीक आहे ना. मी इथं मिटवतोय ना. हे मिटवतोय. कॉन्व्हर्सली मध्ये काय करणार आहे? आपलं ऍझम्पशन काय होतं पहिल्यांदा कि आर बार हा कोप्लेनर आहे. आर बार इज कोप्लेनर विद ए बार एंड बी बार. ये हमारा एजम्पशन था. अब हमारा एजम्पशन क्या रहेगा? कॉन्वर्सली लिखेंगे हम. मतलब ई पार्ट. इससे पहले हमने ओनली ई वाला पार्ट पढ़ा था. लक्ष द्या रे. मंग लिया. मंग लिया रे. मंग लिया. कॉन्वर्सली लक्ष द्या. कॉन्वर्सली मंग लिया. पहिले लक्ष द्या. कॉन्वर्सली मध्ये काय आहे? कॉन्वर्सली लेट आर बार इज इक्वल टू T1 A bar प्लस T2 B bar. जे काही त्यांनी दिलेले आहे ते गिवन लेट दिस सिन्स गिवन. काय प्रूव्ह करायचंय? आर बार इज कोप्लेनर विथ ए बार आणि बी बार. हे उलट प्रूव्ह करावं लागेल ना आता. कळतंय का? मला सांगा ए बार आणि बी बार हे दोघं तर कोप्लेनर दिलेलेच आहेत ना. हे तर बेसिक गिवन आहे दोघांसाठी पण. कळतंय का? काय झालं? अच्छा धक्का लागला का? लक्ष द्या. आर बार इज इक्वल टू T1 A bar प्लस T2 B bar. या दोघांसाठी गिवन काय आहे की ए बार आणि बी बार बी एनी टू नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स लाईन इन द सेम प्लेन. देन प्रूव्ह दॅट आर बार इज ए बार आणि बी बार काय नॉन कोलिनियर लाईन इन द सेम प्लेन. इथपर्यंत जे आहे ते ओनली पार्ट आणि ई पार्ट दोघांसाठी पण गिवन आहे. ए बार बी बार आर कोप्लेनर हे पहिल्या पार्ट साठी पण गिवन होतं दुसऱ्यासाठी पण आहे. आपण प्रूव्ह काय करतोय की हे दिलेले आहे आपल्याला. मग मला सांगा जर ए बार आणि बी बार हे कोप्लेनर असतील तर चला T1 A bar and T2 B bar are coplanar as A bar and B bar are काय? अरे ए बार आणि बी बार कोप्लेनर आहेत. मग तुम्ही सांगा ए बारला तुम्ही T1 ने मल्टिप्लाय केलं बी बारला T2 ने केलं म्हणून काय त्यांची कोप्लेनरिटी डिस्मिसल होणार आहे का? म्हणजे एक वेक्टर समजा ए बार एवढा आहे आणि दुसरा बी बार कोप्लेनर आहे. तुम्ही त्यांना लांब लचक केलं काय कोप्लेनच्या बाहेर जाणार आहेत का? चला बोलले लांब थोडं बाहेर जातो असं करणार आहे का? मग जर हे दोघं जण कोप्लेनर आहे कोण T1 A bar आणि T2 B bar तर दोन कोप्लेनर वेक्टरचे ऍडिशन ही सुद्धा काय असते? त्याच प्लेन मध्ये असते. कळतंय का? but this implies T1 A bar plus T2 B bar also lie in the plane of A bar and B bar. दोघांचे ऍडिशन पण A bar आणि B bar च्या प्लेन मध्ये आहे का? that is nothing but that is T1 A bar plus T2 B bar म्हणजे काय? R bar. That is R bar will lie in the plane of A bar and B bar. चलो कॉन्वर्सली सोपं होतं. कळलं का? तिसरा महत्वाचा थेरम येतो तुमच्या समोर. हे मिटवू शकतो का मी? सर हे क्यूब दे पण सगळं हे नाही. कोलिनियर के बाद कोलिनियर but the quantity काय? but काय but
But this contradicts it. But this contradicts to given comma that A bar and B bar are non-collinear. है ना? पर लिया पर पटकन मग एक थेरम आणखी घेणे मला. हाँ? रिमार्क के बारे में क्या कहना है? एक रिमार्क के बारे में क्या कहना है? फ्रॉम दिस थ्योरम, विच थ्योरम? अभी देखा था. It follows that if A bar, B bar, C bar are coplanar vectors, अगर 3 वेक्टर्स कोप्लेनर होते हैं, अब बता देखो मतलब इसको थोड़ा और अलग तरीके से बताने की कोशिश की है. पहले हमने देखा था कि 2 वेक्टर्स अगर कोप्लेनर है और तीसरे को अगर कोप्लेनर होना है तो उस तीसरे को इन दोनों के लीनियर कॉम्बिनेशन में लिखा हुआ होना चाहिए. अब ये कह रहे हैं कि अगर आपके पास 3 कोप्लेनर वेक्टर है तो पिछले थ्योरम से ये पता चल रहा है कि कोई भी एक वेक्टर दूसरे दोनों के लीनियर कॉम्बिनेशन में लिखा जा सकता है. क्या बोल रहे हैं? If from this theorem it follows that if A bar, B bar, C bar are coplanar vectors, then any one of them, इन तीनों में से कोई भी एक जो है, which can be expressed as a linear combination of the other two. मतलब आप A bar को लिख सकते हो MB bar plus NC bar, या फिर B bar को लिख सकते हो MA bar plus NC bar, C bar को लिख सकते हो MA bar plus NB bar. इस तरीके से किसी एक को दूसरे दो के लीनियर कॉम्बिनेशन फॉर्म में लिखा जा सकता है. अब इसके बाद के थ्योरम क्या कहता है कि 3 नॉन जीरो वेक्टर्स A बार B बार C बार आर कोप्लेनर. थ्योरम का स्टेटमेंट समझते हैं. 3 नॉन जीरो वेक्टर्स A बार B बार C बार आर कोप्लेनर if and only if there exists scalars x y z not all zero such that not all zero simultaneously such that x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0 bar काय म्हणजे 3 नॉन जीरो वेक्टर्स A bar B bar C bar are कोप्लेनर if and only if. मतलब अब गिवन पार्ट क्या होगा कि अगर ये 3 वेक्टर्स कोप्लेनर है, ये तभी पॉसिबल है if and only if there exist scalars x y z not all zero simultaneously. एकाच वेळेस सगळे 0 असेल नाही पाहिजे. 2 0 असू शकतात, कमीत कमी एक नॉन झिरो आहे. तिन्ही एकत्र 0 ठेवू नका, नाही तर मग ते 0 वेक्टरला काय अर्थ नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की जर आता बघा आता कंडिशन भेटली, जशी कोलिनियरिटीसाठी कंडिशन भेटली होती की 2 वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर असतं, तशी इथे 3 वेक्टर्स आहेत तुमच्याकडे आणि या 3 वेक्टर्स हे 3 वेक्टर्स कसे आहेत? कोप्लेनर आहेत. जर कोप्लेनर असतील तर त्यांचे लिनियर कॉम्बिनेशन 0 असेल, 0 वेक्टर असेल, आणि जर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर असेल तर ते तिघ जण कोप्लेनर असतील. कळतंय का? ओनली इफ वाला पार्ट मध्ये काय प्रूव्ह करणार रे? ओनली इफ वाले पार्ट में क्या प्रूव्ह करेंगे? ओनली इफ म्हणजे काय घेणार तुम्ही? एबीसी लेट ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर. कळतंय का? ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर. तर काय प्रूव्ह करायचं? त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर. पण मला एक सांगा, ज्यावेळेस 3 वेक्टर कोप्लेनर असतात त्यावेळेस तिथे 2 कंडिशन तयार होतात. कोणत्या? की तिन्ही पैकी कोणते बी 2 कोलिनियर असतील आणि नाहीतर नॉन कोलिनियर असतील. बरोबर आहे? तर कोणते बी 2 जर कोलिनियर असतील तर आपोआपच हे कोप्लेनर होऊन जाणार आहेत, म्हणजे आहेतच कोप्लेनर. बरोबर आहे? तर जर तर आपण काय करूया, जर 3 वेक्टर कोप्लेनर असतील तर मागच्या थेरम नुसार आपल्याजवळ काय भेटते? मागच्या थेरमच्या आधाराने आपण काय लिहू शकतो? तिसरा वेक्टर त्यांच्याशी कोप्लेनर. ए बार मतलब तिन्ही मधले एक कोणतं तरी ए बार इज इक्वल टू T1 B bar plus T2 C bar where T1 T2 are non-zero
युनिक नंबर्स. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी रिझन काय आहे? सिन्स फ्रॉम वेल नोन थेरम. कारण तुम्ही तिथं प्रिव्हियस नाही म्हणू शकत ना. एक्झाम मध्ये तुम्हाला काय होणार? फ्रॉम वेल नोन थेरम. कळते? कुछ नाही. सायमल्टेनियसली. म्हणजे एकाच वेळेस ती कधी झिरो नाही पाहिजे बाबा. नाही तर मग ते झिरो वेक्टरला काय अर्थ आहे का? म्हणजे तिन्ही कोएफिशिएंट झिरो आहे. मग काय अर्थ आहे त्याचा? हा. मग काय म्हणताय रे? फ्रॉम वेल नोन थेरम आपल्याकडे हे आहे. मग याला तुम्ही काय लिहू शकता? दॅट इज a बार मायनस t1 b बार मायनस t2 c बार इज इक्वल टू 0 बार. दॅट इज याला तुम्ही काय म्हणू शकता? xa बार प्लस yb बार प्लस zc बार इज इक्वल टू 0 वेक्टर. वेअर x म्हणजे काय रे आपल्या t1, y म्हणजे काय मायनस t1 आणि z म्हणजे काय मायनस t2. झालं ना प्रूफ? जर तीन वेक्टर कोप्लेनार असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर असतं. प्रूव्ह केलेत नाही आपण? आता याचा उलटा पार्ट प्रूव्ह करायचा आहे. इफ वाला पार्ट प्रूव्ह करायचा आहे. कोणता? इफ पार्ट. ओनली झालं इफ पार्ट. इफ पार्ट मध्ये गिवन काय घेणार? लेट. गिवन लेट xa बार प्लस yb बार प्लस zc बार इज इक्वल टू 0 बार. वेअर x is not equal to 0. कारण तिन्ही पैकी कमीत कमी एक तरी 0 नसायला पाहिजे. बरोबर आहे? मग तुम्ही काय लिहू शकता? जर x is not equal to 0 then dividing by x we get काय भेटते रे? a बार प्लस y by x b बार प्लस z by x c बार is equal to 0 बार. म्हणजे तुम्ही काय लिहू शकता? a बार is equal to minus y by x b बार minus z by x c bar. That is a bar is nothing but t1 b bar plus t2 c bar, where t1 is nothing but minus y by x, t2 is nothing but minus z by x. And this implies a bar is implies a bar, b bar, c bar are कोप्लेनर वेक्टर. हे प्रूव्ह करायचं होतं ना आपल्याला. सिन्स बाय वेल नोन थिअरम. राहील लक्षात? मग आता तुम्ही काय शिकले आजच्या याच्यातून? की जर तीन वेक्टर्स कोप्लेनर असतील तर त्यांचे लिनियर कॉम्बिनेशन हे 0 वेक्टर असतात. कळतंय का? हा तिसरा थिअरम होता. तुम्ही 4 थिअरम बद्दल बोललो होतो. 3 थिअरम आपले झाले. पहिला थिअरम काय झाला आपला? पहिला थिअरम काय होता रे? इधर a बार आणि b बार कोलिनियर वेक्टर्स है तो ma बार प्लस n बार इज 0 बार. हां नंबर 2, जर दोन वेक्टर कोप्लेनर असतील तर तिसरा वेक्टर कोप्लेनर कधी असेल? तर तिसऱ्या वेक्टरला तुम्ही त्या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकता. आणि याचाच अर्थ काय? तर या तिघांचं लिनियर कॉम्बिनेशन हे 0 वेक्टर असतं. म्हणजे ज्यावेळेस तीन वेक्टर्स कोप्लेनर असतील ना. थेरमचं नाव नाही. वेल नोन थेरम म्हणजे बाबा आपल्याला माहिती असल्या थेरम मधलं एक आहे. पद्धत आहे. आपण ज्याला म्हणतो ना, आपण समाजामध्ये वावरत असलेल्या काहीतरी ग्रीटिंग्स वगैरे आपण वापरतो ना, हॅलो हाय वगैरे तसं. तर तुम्हाला काहीतरी लिहायचं नाही तर सगळ्यात पर्याय काय? तुम्ही थेरम मेन्शन करा. पण पॉसिबल आहे का? थेरमचं स्टेटमेंट मेन्शन करा. आपण हे लिहिलं याचा अर्थ त्यांना माहिती नाही बाबा याला कशाच तरी आधार आहे. कशाचं घेतलं? कुठलं तरी थेरमचं घ्या. कळतंय? सोडायचं? कल मिलते बेटा.